और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। पक्षाचा आदेश न मानणाऱ्या ठाकरे गटातील त्या 4 नगरसेवकांविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक झाला असून बेपत्ता 4 नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याची माहिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख बाळा परब, गटनेते उमेश बोरगावकर आणि पक्षप्रतोद संकेत भोईर यांनी दिली आहे। त्यामुळे कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील त्या 4 प्रभागात पोटनिवडणूक लागण्याची शक्यता आहे। कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 11 नगरसेवक निवडून आले। मात्र निवडून आल्यापासून कल्याणमधील मनसेतून ठाकरे गटाच्या मशाल चिन्हावर निवडून आलेले नगरसेवक राहुल कोट आणि नगरसेविका स्वप्नाली केने या नॉट रिचेबल आहेत। तर शिवसेना शिंदे गटातील ठाकरे गटातून निवडून आलेले मधुर म्हात्रे आणि कीर्ती ढोणे हे नगरसेवक देखील बेपत्ता आहेत। याबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने त्यांना पक्षाच्या बैठकीला हजर राहण्याची नोटीस बजावण्यात आली होती। मात्र या बैठकीला आणि कोकण विभागीय आयुक्तांकडे गट नोंदणीला देखील हे 4ही नगरसेवक गैरहजर राहिल्यानं ठाकरे गटाने त्यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे। याबाबत आज कल्याणच्या शिवसेना शहर शाखेमध्ये नगरसेवक आणि शहर प्रमुख यांच्यासोबत बैठक पार पडली। जे 4 नगरसेवक मशाल चिन्हावर निवडून आलेत मात्र त्यांना व्हीप मान्य नाही अशा 4ही नगरसेवकांवर कारवाई करणार असून या नगरसेवकांचं सदस्यत्व रद्द करण्याची प्रक्रिया सुरू केली असल्याची माहिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख बाळा परब, केडीएमसीचे गटनेते उमेश बोरगावकर, पक्षप्रतोद संकेश भोईर यांनी दिली आहे। एकूण 4 जण जे आमच्या पक्षाच्या चिन्हावरती निवडून आलेले आहेत ते अद्यापही आलेले नाही। त्यांचा आम्ही शोध घेण्याचा बऱ्याच वेळा प्रयत्न केला परंतु ते सातत्याने नॉट रिचेबल राहिले। जी लिगली कारवाई करायची होती ते गेल्यानंतर या प्रयत्नातनं आम्हाला ते न भेटल्याचं अपयश आलं असं समजा, परंतु बऱ्याच वेळा आम्ही त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला। त्याप्रमाणे आम्ही लिगली कारवाई केलेली, पोलीस स्टेशनला त्यांची मिसिंगची तक्रार दिलेली आहे, त्यानंतर त्यांच्या घरी नोटीस दिलेली आहे। ज्या लिगली कारवाई चालू आहे ते चालू आहे। एकीकडे पाहिलं तुम्ही तक्रार जरी देत असाल तुमच्या नेत्यांच्या विरोधामध्ये काही लापत्ता बेपत्ता नगरसेवकांच्या घरच्यांनी तक्रार दाखल केली आहे। मला त्याची काही कल्पना नाही। कोलशेवाडीमध्ये तुम्ही तक्रार दाखल केलेली, पोस्टर चिपकवलेले की तिकडचा नगरसेवक गायब आहे, त्या विषयावरतीच मधुर म्हात्रे यांच्या वडिलांनी तुमच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यावरती गुन्हा दाखल केला। मधुर म्हात्रे वगैरे पूर्वेवरनं निवडून आले, त्याच्या बाबतीत खुलासा माननीय जिल्हा प्रमुख शरद पाटील यांनी आपल्याकडे सगळं केलेलं आहे। पुढची भूमिका काय असणार आहे? नगरसेवक आली नाही तर आपली पुढची भूमिका काय असणार आहे? कारवाई आम्ही करणार आहोत आणि त्या कारवाईमध्ये त्यांना डिस्क्वालिफाय करणार आहे। बाकी इतर आता ज्या पद्धतीने मगाशी बोरगावकर साहेबांनी सांगितलं त्यामुळे या ठिकाणी पोटनिवडणुकीची तयारी चालू केलेली आहे। 4 नगरसेवकांना आम्ही मीटिंगसाठी नोटीस दिल्या होत्या परंतु 4 नगरसेवक उपस्थित राहिले नाही आणि आज आम्ही काल 2 दिवसापूर्वी आम्ही कारणे नोटीस त्यांना दिलेली आहे आणि त्याचा खुलासा जर त्यांनी केला नाही तर नक्कीच म्हणजे कारवाईला तर आमची सुरुवात झालेली आहे आणि नक्कीच त्यांच्यावर डिस्क्वालिफायची कारवाई होणार आणि आम्ही सर्व म्हणजे आमचे शहर प्रमुख असतील सर्वांना आम्ही पोटनिवडणुकीच्या तयारीसाठी लागायला सांगितलेलं आहे। पालिकेमध्ये त्यांना काढण्यात यायचं याचं पत्र तुम्ही कधीपर्यंत देणार आहे? तशी काय सूचना वगैरे आहे का? आता वरिष्ठांशी चर्चा करून आम्ही त्या संदर्भात लवकरात लवकर पत्रव्यवहार करू। निवडणूक आयोगाला आपण पत्र दिलेलं आहे? निवडणूक आयोगाला अजून अद्यापपर्यंत दिलेलं नाही। आम्ही वरिष्ठांची आम्हाला जे आदेश येतील त्याप्रमाणे आम्ही पुढील कारवाई करू। मात्र काही ठिकाणी बघितलं तर मधुर म्हात्रे यांच्या वडिलांनी एक स्पष्ट केलेलं आहे की त्यांचे संपर्कात देवदर्शनासाठी गेलेलं आहे, अशा प्रकारचं घरच्यांकडनं सांगितलं जात आहे। आपल्या संपर्कामध्ये आहेत का? 4 नगरसेवक आमच्या संपर्कात नाही त्यामुळे आम्ही त्यांच्या बाबतीत काही बोलू शकत नाही आणि मधुर म्हात्रे हे पूर्वेचे आहेत। पूर्वेला मला वाटतं शरद पाटील आमचे जिल्हाध्यक्ष याबाबत तुम्हाला सविस्तर माहिती देतील। आज या ठिकाणी आमचे शहर शाखेमध्ये
बाळा परब साहेबांनी आम्हाला बोलवलं होतं. काही महत्त्वाच्या विषयावर चर्चा होती. त्यासाठी आम्ही इथे आलो होतो आणि ती चर्चा झालेली आहे. आणि उपमहापौर पदासाठी फॉर्म भरण्यासंदर्भात पक्षश्रेष्ठींकडनं जी चर्चा झाली त्या अनुषंगाने आम्ही तो निर्णय घेतलेला आहे. फॉर्म तुम्ही भरलाय का, भरणार आहेत का? नाही. नाही. दुसरी गोष्ट, तुमचे काही नगरसेवक हं. इकडनं कल्याण डोंबिवलीमधनं गायब आहेत आणि दिवसापासून नोटीस चिपकत आहेत. नेमकं पुढची भूमिका बघा, जी कायदेशीर प्रक्रिया आहे ती आमची सुरू आहे आणि त्या प्रभागामध्ये पोटनिवडणूक लागणार आणि पोटनिवडणुकीच्या संदर्भातच आमची चर्चा होती. आम्ही पोटनिवडणुकीच्या तयारीला लागलेलो आहोत. त्यांचं सदस्यत्व रद्द होणार. तुम्ही आता व्हीप काय बजावलेला आहे का, काय? हो, पक्षाचा व्हीप बजावलेलाच आहे. त्यांना तो बजावला होता, त्याचं त्यांनी पालन केलेलं नाही. त्याच्यामुळे त्यांच्यावरती पक्ष शिस्तभंगाची कारवाई सुरू झालेली आहे. ते मशाल चिन्हावर निवडून आलेले आहेत आणि पक्षाच्या चिन्हावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ते सदस्य असताना त्यांना आमची त्यांच्याबरोबर काही समोरासमोर भेट झालेली नाही. त्यांना नेलंय, ते गेले, त्याच्याबद्दल अजून काही खुलासा नाही. त्यांच्याकडनं त्याच्यासाठीच कारणे दाखवा नोटीस आहे, शोकॉस नोटीस आहे. त्यांचे काय खुलासा येतो त्याच्यावरती त्यांचं भवितव्य पुढे अवलंबून आहे. आता तुमच्या इकडनं पहिले सांगितलं जायचं होतं की राजू पाटील यांनीच आमचे हा. राजू पाटीलांनी सांगितलं, राजसाहेबांनी बोलवलंय, आम्हाला भेटायला बोलवलंय सांगून त्यांना नेलं, असं आमच्या कानावर आलेलं आहे. आता तुम्ही ज्या पद्धतीने पालिका निवडणुकीमध्ये दोन्ही ठाकरे बंधू एकत्र लढत होते आणि त्याच्यावरतीच आता तुमच्या बरोबरचेच नेते म्हणजे मनसेच्या नेत्याने असं केलं, तर त्याच्या संदर्भात तुम्ही त्याबाबत पक्षश्रेष्ठींकडे ह्या विषयावर चर्चा झालेली आहे. राजसाहेबांची पण चर्चा उद्धव साहेबांनी केलेली आहे. त्याबाबत वरिष्ठ पातळीवर लवकरच काही निर्णय होईल आणि मनसेने जो निर्णय घेतला तो शेवटी पक्ष वेगळा आहे त्यांचा, त्यांनी निर्णय घेतला असेल. त्यांनी निर्णय घेतला तरी तुमच्या इकडनं उभे राहून तुमचे उमेदवार म्हणजे एकतर्फे नेले, तर तुम्ही त्यांच्यावर काय कारवाईची अशी मागणी केली आहे? होईल ना, आता तुम्हाला पुढे पुढे बघायला मिळेल ना सगळं. ज्यावेळेला त्यांचं सदस्यत्व रद्द होईल त्यावेळेला तुम्हाला बघायला मिळेल काय होतंय पुढे. मी पोटनिवडणुकीच्या तयारीला लागलो आहोत. कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.